एक मित्र होता आमचा फक्त टाइमपास म्हणून आलेला. आमच्याकडे कसं व्हायचं की कॉम्पिटिशन व्हायच्या निबंध स्पर्धेच्या. तशा कॉम्पिटिशन मध्ये कसं होतं की जे काही स्कूल आहेत त्यांनी तालुक्याला जायचं आणि तिथे कॉम्पिटिशन होतं. 4-5 स्कूलचं येतात. सो आमच्या वर्गातले काही मुलांचं असं झालं की सुट्टी मिळेल म्हणून जाऊया आणि ऑलमोस्ट 15-20 जण आम्ही निघालो होतो. कॉम्पिटिशन झाली. कॉम्पिटिशन कोणालाच काय माहिती नव्हतं. आणि तिथे जाऊन टॉपिक काय होते हे तर अजिबात माहिती नव्हतं. बरं तिथे गेलो त्याच्यानंतर आम्हाला तिथे बसवलं असं 3 लाईन मध्ये बसवलं. सो टॉपिक काय आला होता? शिवाजी महाराज सिंहगडावर कसे पोहोचले? एक मित्र होता आमचा फक्त टाइमपास म्हणून आलेला. की आम्ही सगळं विचार करतोय जेवढं काही वाचलं होतं, जेवढं काही लक्षात होतं, त्या पद्धतीने आम्ही लिहायला गेलो. हा भाई मागे बसलाय. 2 पेज लिहिले. ते लिहिलं कसं होतं, शिवाजी महाराज घोड्यावरती बसले आणि त्याच्यानंतर ते तबडक, 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 तबडक असं 2 पेज लिहून काढलं होतं. आणि लास्टला लिहिलं. अशा प्रकारे शिवाजी महाराज सिंहगडावर पोहोचले. असे डोके वापरू नका. कळलं?